नाही, जरी एखाद्याने झटका मशीन जो वापर करते, झटका मशीन का होते, ह्या कचऱ्याच्या भागाला जसा म्हणजे शेतीच्या बाहेर जो लावते आणि हा कचरा आहे ते याचा काय इफेक्ट याच्यानं करंट सप्लाय होत नाही, म्हणून ते त्याच्यामध्ये लावून त्याला ते करंट सप्लाय नाही झाल्यामुळे ते योग्य प्रकारे काम करत नाही, म्हणून याला ते साफ ठेवासाठी बी ते खर्च आहे पुन्हा. आता या पद्धतीमध्ये हा खर्च वाचला आणि डायरेक्ट तुम्हाला याच्या खाली कचराही वगैरे राहिला तरी काही त्याचा इफेक्ट नाही. माझं नाव आहे पवन मोहनदेव बुडी, कुरसगाव, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. तो आता जो हा काय लावला वावरामध्ये? हा मी आता चणा लावला आहे. चणा लावला आहे. चणा लावला ना. तर या चण्यामध्ये याच्या पहिलं कशाही दिक्कत होती? यामध्ये चण्यामध्ये डुकरीचा प्रादुर्भाव जास्त होता. डुकर चणा पेरला त्यावेळेला म्हणजे खोदून चणा खूप खायचा डुकरी, त्यामुळे आम्ही जास्त त्रस्त झालो होतो. त्यावेळेला सगळ्याच उपाययोजना करून पाहिल्या पण ते काही सक्सेस झाले नाही. नंतर मग हे औषध लावली, असं तार वगैरे सगळं लावून, आणि या कापडाला कॉटनचे कापड आहे त्याला औषध लावली, तेव्हापासून या त्रास अजिबात कमी होऊन गेला आणि त्यावेळेला नाहीच झाला. आणि त्यांचं म्हणजे जवळपास याचा असर 3 हप्त्यापर्यंत म्हणजे डुक्कर शेतामध्ये आलंच नाही अजिबात. अच्छा, म्हणजे जो बचाव प्रोडक्ट आपण लावला आहे तो 10 फुटाच्या अंतरावर कपडा लावून त्याच्यावर छिडकाव केला आहे. हो, त्याला 10 फुटाच्या आतमध्ये लावून त्याच्यावर थोडं छिडकाव केला. अच्छा, आणि एकदा टाकलं की 15 दिवस त्याची स्मेल चालते, त्याच्यानंतर दुबारा त्याच्यावर टाकावं लागते. तर जेव्हापासून तुम्ही लावले तेव्हापासून काय अजून त्रास नाही? त्यापासून तर काही त्रास नाही झाला, पण नंतर तुम्हाला अजून काही प्रादुर्भाव झाला तर पुन्हा त्याचा रिपीट अजून करावं लागते. जसं ज्या वेळेला आपल्याला गरज आहे त्यावेळेला, म्हणजे 15 दिवस 3 हप्ते याचा चांगल्यापैकी असर चालते. अच्छा, त्याच्या आधी मग काय जागरण वगैरे चालू होते का इथं? हो, जागरण वगैरे आम्ही 3 दिवस कंटिन्यू जागरण केलं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे मग याची मालूमात झाली, नंतर याचा उपयोग केला, ते याच्यानं म्हणजे समाधानकारक चांगलं आम्हाला उपयोग मिळाला याचा. नाही, जरी एखाद्याने झटका मशीन जो वापर करते, झटका मशीन का होते, ह्या कचऱ्याच्या भागाला जसा म्हणजे शेतीच्या बाहेर जो लावते आणि हा कचरा आहे ते याचा काय इफेक्ट याच्यानं करंट सप्लाय होत नाही, म्हणून ते त्याच्यामध्ये लावून त्याला ते करंट सप्लाय नाही झाल्यामुळे ते योग्य प्रकारे काम करत नाही, म्हणून याला ते साफ ठेवासाठी बी ते खर्च आहे पुन्हा. आता या पद्धतीमध्ये हा खर्च वाचला आणि डायरेक्ट तुम्हाला याच्या खाली कचराही वगैरे राहिला तरी काही त्याचा इफेक्ट नाही. अच्छा, म्हणजे तुमचा म्हणण्याचा उद्देश हा आहे की याच्यामध्ये तारे जर लावला झटका मशीन तर हा जो कचरा आहे त्याने त्याचा सप्लाय बरोबर होत नाही, आणि जो हा बचाव प्रोडक्ट लावला आहे याला तुम्ही कचऱ्यातही लावले आणि कुठं पण लावले, पिकातही लावलं कचऱ्यातही लावलं तरी याला काही इफेक्ट नाही. अच्छा, आणि या पद्धतीने फक्त योग्य अंतरावर त्याला लावायचं आहे, 10 फुटाच्या अंतरावरती. अच्छा, तर तुम्हाला कसा म्हणजे त्या झटका मशीनपेक्षा कसा वाटतं तुम्हाला याचा रिझल्ट? मशीनपेक्षा चांगला आहे. याच्यामध्ये खर्चाचा जो प्रकार आहे तो कमी आहे, खर्चाचा प्रकार कमी आहे, म्हणून याला लावायला काही हरकत नाही आहे. जे आपले शेतकरी बांधव आहेत ते जो हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना तुम्ही काय सजेशन देणार की त्यांनी लावायला पाहिजे की नाही लावायला पाहिजे? त्यांनी लावायला पाहिजे. जे शेतकरी बांधव आहे त्यांनी या औषधीचा वापर करायला काही हरकत नाही आहे, आणि या औषध लावल्यानं बाकी कोणत्याही गोष्टीचा धोका किंवा कोणत्याही गोष्टीचा प्राण्यांना प्रादुर्भाव असं काही येत नाही, त्यामुळे लावण्यास काही हरकत नाही आहे. चांगली वस्तू आहे. धन्यवाद भाऊ. ठीक.